S27 लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी नागरिकांची कामे तात्काळ करावी। पालकमंत्री गणेश नाईक। प्रत्येक अधिकारी व कर्मचारी हे जनतेचे सेवक आहेत, तसेच हे आपल्याच कुटुंबाचे घटक आहेत, हे नागरिकांनी लक्षात घ्यावे। तसेच शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी नागरिकांची कामे तात्काळ करावी अशा सूचना वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक यांनी आज जनता दरबारामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या। नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच तक्रारी अर्जावर तात्काळ निर्णय घेण्यासाठी वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समिती सभागृह पालघर येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री गणेश नाईक यांनी अभिवादन केले। या जनता दरबारामध्ये विविध शासकीय विभागातील एकूण 20 टेबल उभारण्यात आले होते। यावेळी जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सुरुवातीला नागरिकांना टोकन वाटप करण्यात आले। त्यानंतर पालकमंत्री गणेश नाईक यांनी नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करून संबंधित विभागाकडे सदरच्या तक्रारी अर्ज पाठविण्यात आला। या जनता दरबारात एकूण 741 नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या। त्यापैकी 36 तक्रारी अर्जाचे आजच निवारण करण्यात आले असून 705 इतके तक्रारी अर्ज प्रलंबित आहेत। सदर अर्जाचे पुढील जनता दरबारात निराकरण करण्यात येईल असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले। या जनता दरबारास खासदार डॉक्टर हेमंत सावरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार हरिश्चंद्र भोये, आमदार स्नेहा दुबे पंडित, आमदार निरंजन डावखरे, आमदार राजन नाईक, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागळे तसेच विविध विभागातील विभाग प्रमुख उपस्थित होते। धन्यवाद। त्या नाकारलेल्या नाही। माझी एकच इच्छा आहे की आजवर लोकांना ठोकळेबाज उत्तर देणारे असाल ना तर त्या अधिकाऱ्यांनी विनम्रपणे सांगतो, मला कुठले शिपायाचा सुद्धा अपमान नाही करायचा आणि माझ्या आयुष्यात मी शिपायाचा सुद्धा अपमान केलेला नाही। सकाळी सांगताना सांगितलं की मी ठाणे जिल्ह्याचा 15 वर्ष पालकमंत्री होतो, म्हणजे त्याच्यात पालघर इन्क्लूड होता। कुठल्याही खासदाराला आमदाराला त्याला 52 सदस्यांची डीपीसी असते, परंतु एकाही लोकप्रतिनिधीला शासकीय अधिकाऱ्याला उर्मटपणे बोलताना मी कधी परवानगी दिलेली नाही, मी त्याला रोखलं। आता त्याच्यामध्ये कोण कोण होते ते मी सांगायची गरज नाही। ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री 15 वर्ष म्हणजे बरेच लोक जे आता जे वरिष्ठ झाले सगळे ते होते त्याच्यामध्ये, पण कोणाला त्या ठिकाणी हे शासकीय कर्मचारी सेवक आहेत, आपल्या घरचे घरगडी नाही। त्याच्यातल्या शिपायापासून ते वरिष्ठ सगळ्यांचा सन्मान योग्य केला आणि मी मागे सुद्धा बोललो, हे कुटुंब आहे आपलं। या जिल्ह्यामध्ये राहणारे विविध धर्माचे, जातीचे, पंथाचे, वर्णाचे, वर्गाचे हे सगळे घटक आपले तरी त्या व्यथा मांडणे त्यांचं काम आहे। परंतु माझ्या लक्षात आलेलं आहे की या जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अबनॉर्मल होत आहेत। अबनॉर्मल ज्या गोष्टी सिस्टीमला धरून नाहीत। आता ज्याला कोणाला तो पत्ता म्हणजे रमीच्या गावामध्ये तो जोकर कोणाला फिट होतो त्याने फिट करून घ्यावा, बरोबर। भविष्य काळामध्ये आणि मी स्पष्टपणे सांगतो, आपण जनताभिमुख त्या ठिकाणी काम करण्यासाठी आलो। मी तुम्हाला एक माझ्या आयुष्यात मंत्री किंवा खासदार आमदार यांना काय 4 शिंगे नाहीत, ही माणसंच आहेत। समाजानेच महत्व वाढवलेलं आहे, समाजानेच दिलेल्या शक्तीनुसार जनतेची सेवा करण्याचे अधिकार मिळाले। आणि शेवटी मी एकच सांगतो की जगाच्या पाठीवर दुसऱ्याला यातना देऊन जी लोक सुख शोधतात त्यांच्या आयुष्यात कधी त्यांना सुख मिळत नाही। ऍट एंड ऑफ देअर लाईफ दे विल हॅव टू रिपेंट, त्यांना पश्चातापच करावा लागणार आहे। आणि म्हणून मी माझ्या
या सगळ्या डाय सोडून सांगतो की ज्या घटकांना लवचिकतेनं जनसामान्यांच्या सेवेमध्ये राहायचं नसेल तर त्याने आपली बदली लवकर करून घ्या डिपार्टमेंट कडून. म्हणजे मी कोणाची तक्रार करावी माननीय मुख्यमंत्र्यांकडे की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे किंवा संबंधित मंत्र्यांकडे आणि माझी इच्छा नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की आपण एकमेकाला समजून घेतलं पाहिजे, त्याच्यातून जनसेवा केली पाहिजे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही इथे आलोय निर्माणी करण्यासाठी नाही, ही हाऊस आहे. बोडके साहेबांना आजच्या संपूर्ण भारताच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये 2000 जनता दरबार घेणारा फक्त एकटा गणेश नाईक, आणि ते पण शेवटच्या माणसाला विचारून तो शिल्लक राहिलाय का. एकही माणूस त्या ठिकाणी थांबलेला आणि त्याचा प्रश्न न सुटलेला. ते माझी विनंती आहे की आता ज्या ज्या खात्याकडे आता संपूर्ण डेटा सगळा बोडके साहेबांच्याकडे आहे, कुठला अर्जदार, त्याचा विषय कुठल्या खात्यामध्ये आहे, त्यांनी पेपर दिलेले आहेत. आता रुटीन स्टाईलची ठोकळेबाज उत्तर देणारे अधिकारी असतील ना तर त्यांनी ह्या जिल्ह्यातून प्रॉपर्टी कार्ड वाटप न करते तिथंच या हॉलमध्ये आलो होतो, त्याला संध्याकाळी पालकमंत्री पदाची घोषणा झाली. म्हणजे आता ह्या वेळच्या राजकारणी लोकांना सगळ्या गोष्टी एकदम टप्प्याटप्प्याने मिळाल्या. आमदारकी टप्प्याने मिळाली, मंत्रीपद टप्प्याने मिळालं, खातं टप्प्याने मिळालं, पालकमंत्रीपद टप्प्याने मिळालं. त्याच्यानंतर 26 जानेवारीला मी आलो, त्याच्यानंतर डीपीडीसीला आलो आणि मग चौथी. एकूणच पालघर जिल्हा तसा म्हणजे कमी क्रिमिनल लोकांचा, काय बोललो मी, म्हणजे ज्याला उघड क्रिमिनल कमी लोकांचा. आणि ठाणे जिल्हा सुद्धा तसाच, म्हणजे पूर्वीपेक्षा सुधारणा झाली, मुंबईमध्ये सुधारणा झाली. आता जिथकडे क्राईम नव्हता अशा त्या ठिकाणी जास्त क्राईम वाढायला लागलाय. आता तुम्ही नावं सांगत नाही, आता त्या शहराचा बदनामी केल्याचा दोष माझ्यावर आहे. एकूणच लोकप्रतिनिधी जागृत आहेत, जनता पण जागृत आहे, पत्रकार जागृत आहेत, अधिकारी वर्ग सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये त्या ठिकाणी टू द पॉइंट काम करणार आहे. आता आपल्यामध्ये काय कमतरता आहे ते सगळ्यांनी शोधावी. मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही शिपायाच्या विरुद्ध सुद्धा मला तक्रार करायची नाही, तर वरिष्ठ अजिबात नाही. परंतु जरा याला समजा या वातावरणाशी समरस होता येणार नसेल तर त्याने आपली सोय करून घ्यावी, आपल्या खात्याच्या मंत्र्यांना सांगून इथून बदली करून घ्यावी. आणि जर त्यांना जर इथं ऍडजस्ट होणार नसेल तर एरवी सुद्धा म्हणजे स्वतःच्या चांगल्या सोयी करता मला बदली हवी असेल तर माननीय सगळ्या मंत्री महोदयांची माझे चांगले रिलेशन आहेत, माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची, त्यांची निश्चितपणे सोय करू. तर किती अर्ज आले, किती आज निकाली निघाले? आज टोटल अर्ज झाले 741 आणि ऑन द स्पॉट निघाले 36. 705 बाकी आहेत, ते सगळ्या खात्यांना 1-2 दिवसामध्येच बोडके साहेब त्यांच्याकडे सगळी माहिती देतील आणि 15 दिवसाच्या आतच मध्ये ते रिपोर्ट मागे होतील. आणि जसा रिपोर्ट त्यांच्याकडे त्या अर्जदाराला तसं उत्तर पाठवतील आणि एखाद्या महिन्यानंतर म्हणजे अधिवेशन संपल्यानंतर तिथे जनता दरबार होणार आहे. आता त्याच्या पलीकडे प्रत्येक तालुक्याला एक जनता दरबार होणार, म्हणजे मोखाडा, वाडा, विक्रमगड, जव्हार, डहाणू, पालघर, वसई. तर वसईमध्ये तर 2 होतील, म्हणजे मतदारसंघ गणित होतील. एक होईल मूल वसई मतदारसंघामध्ये, नंतर नालासोपारामध्ये. अशा प्रकारची त्या ठिकाणी जनतेला जास्त लांब न येता जनतेच्या जवळ जाण्याचा तो प्रयत्न आहे. 24ला आपला जनता दरबार आहे ठाण्यामध्ये, 8 पूर्ण ठाण्यासाठी असेल की फक्त आपले मतदारसंघ? नाही, ठाणे जिल्ह्यासाठी आहे. म्हणजे आता तिथे ज्यांची अर्जन्सी आहे त्या लोकांनी ठाण्यात यावं, त्या जनता दरबारामध्ये निवेदन द्यावीत. परंतु मी ठाणे जिल्ह्यातलं सुद्धा म्हणजे मुरबाडला जाईन, शहापूरला जाईन, भिवंडीला जाईन, भिवंडी ग्रामीणला जाईन, कल्याण ग्रामीण, डोंबिवली, कल्याण पूर्व, भाईंदर, असा एकही तालुका किंवा विधानसभा मतदारसंघ राहणार नाही. आणि शेवटी माझं असं म्हणणं आहे की ह्या आमच्या महायुतीच्या सर्वच मंत्र्यांनी
त्या ठिकाणी जर विविध म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात जावं, ठाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात जावं, जेणेकरून जनतेला त्याची उपलब्धता होईल आणि जनतेची कामं गतीनं होतील. तर वाढवण बंदरच्या भूमी अधिग्रहणाचं काम सुरू आहे, मात्र मोबदला अजून घोषित न झाल्याने शेतकरी समोर आहे. त्याचबरोबर मिटिंग पण झाली साहेबांनी सकारात्मक भूमिका घेतली, फक्त डिक्लेअर न झाल्यामुळे अजून ते समोर आहे. बाब अशी आहे की 26 जानेवारीला मी आलो असताना वाढवण बंदरासाठी जे काम करणारे जनरल मॅनेजर हे बोडके साहेबांशी सुसंवाद करून मला भेटले आणि त्यावेळेला त्याने मला निरोप दिला की जे JNPT जे चेअरमॅन आहेत वाघ हे IAS ऑफिसर आहेत, ते मला एकूण भूमिका मांडू इच्छितात. त्या दिवशी मी स्पष्ट म्हटलं की ज्या ठिकाणी हा बंदर होणार आहे, वाढवण बंदर, वाढवण ते गाव दुसरं आहे, वरोर, म्हणजे वरोरच्या लोकांची म्हणते वाढवणच्या ऐवजी वरोर करा. आता ते किती शक्य आहे मला माहित नाही, परंतु जर का ज्या गावामध्ये असेल तर त्या गावाचा मान सन्मान राहायला पाहिजे. परंतु या गोष्टी करताना जसे सकाळी मी केलवा म्हणजे माहीमला गेलो होतो, केलवा आणि सफाल्याच्या मध्ये साधारण 1500 एकरवर एक गारमेंट पार्क येणार आहे. आता तो गारमेंट पार्क येणार आहे, पण तो मला माहित होतो रिलायन्सचा गारमेंट पार्क आहे. मी रिलायन्सच्या व्यवस्थापनाला सांगितलं की या इकडच्या लोकांना एकूण त्या गार्डन जो गारमेंट पार्क आहे तिथे नोकऱ्या तर मिळायला पाहिजेत, परंतु त्यांचं लिव्हिंग स्टँडर्ड पण वाढलं पाहिजे. त्या ठिकाणी शाळा, त्या ठिकाणी हॉस्पिटल, त्या ठिकाणी थिएटर, म्हणजे ज्या एखाद्या शहराच्या लोकांकरता गरजेच्या त्या गोष्टी तिकडे कराव्यात आणि वाढवण बंदराच्या अनुषंगाने सुद्धा त्या लोकांचं अस्तित्व कायम टिकलं पाहिजे. म्हणजे पैसे आले, पैसे उधळले आणि त्यांचं जीवन जर संपुटात येणार असेल तर मी त्यामध्ये सहमत नाही, कारण मी 2दा लँड एफेक्टेड झालेला माणूस आहे. एकदा MIDCला जागा गेल्या, नंतर सिडकोला गेल्या आणि पैसा ही अशी बाब आहे की एकदा खिच्यात पडल्यानंतर दुसरा कोणाचा सल्ला ना काय ऐकण्याची सोय नसते. तो माणूस स्वतःच्या तंद्रीत असतो आणि मग मोठ्या मोठ्या गाड्या, घोड्या, बंगले, माड्या खर्च कर 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 आणि मग नंतर एके दिवशी संपूर्ण संपलेलं असतं. आता आमच्या नवी मुंबईत त्यातल्याच 12.5% अनुषंगानं प्लॉट मिळाले आणि मग लोकांच्याकडे पैसा आला आणि लोकांनी मग त्या 50-50ला देऊन एकेकाकडे 50-50, 100-100 फ्लॅट आहेत. एकेका म्हणजे मोठ्या कमीत कमी 15-20 फ्लॅट आहेत सगळ्यांकडे. त्या फ्लॅटचं भाड्यावर वितरण चाललेली. त्याच पद्धतीचं म्हणजे ही परिस्थिती वाढवण बंदर किंवा जो रिलायन्स जो गारमेंट पार्क आहे त्या ठिकाणच्या लोकांचे होता कामा नये. होणाऱ्या बदलाची त्यांना अगोदर कल्पना द्यावी, काय इथं होणारं चित्र समजावं आणि तशा प्रकारे त्यांची मानसिकता सुद्धा बदलली पाहिजे आणि ती बदल 5 वर्ष आहेत. 5 वर्षामध्ये वाढवण पोर्ट पण 5 वर्षात पूर्ण होईल आणि तो गारमेंट पार्क पण. तर मी त्याचा विटनेस असणार आणि कुठल्याही कॉस्टमध्ये त्या प्रकल्पग्रस्त लोकांना किंवा त्या परिसर प्रकल्प सगळ्यांच्या जमिनी असतील असा भाग नाही, तर त्या परिसरातल्या लोकांना ज्या गोष्टी जीवन जगण्यासाठी आणि जसं तो विकास होणार आहे, कारण वाढवण पोर्ट नुसार नाही तर मुंबई 1, नवी मुंबई 2, पेनकडची मुंबई 3 आणि ही इकडची मुंबई 4 या ठिकाणी स्वतंत्र एअरपोर्ट होणार आहे. या ठिकाणी बुलेट ट्रेनचं या ठिकाणी स्टेशन आहे. इथून नाशिक परत जाणारा मोठा हायवे निघतो. या सर्व गोष्टी लक्षात घेता या परिसराचा सर्वांगीण विकास होणार आहे. त्या विकासामध्ये हे मूळचे स्थानिक शेतकरी हे त्यांचा विकास सुद्धा व्हायला पाहिजे आणि तो होणार हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. तर आपण कले राखी तो पाणी टाकी रे बा, काय बोलतो मी त्याला कोणी अपवाद नाही. पैशाचा मोह सगळ्यांना नाही टाळता येत. रोटी कपडा मकान ही गरज आहे, परंतु काही लोकांना 8 पिढ्यांचं एकदमच कमवून ठेवायचं असं त्याला त्यांच्या इच्छा आकांक्षेला कोण बंधन घालेल. आणि मी सांगतोय लक्षात घ्या, ज्यांना ते समजतं ना किंवा रस्ता कुठून जाणार आहे
ते ऍडव्हान्स मध्ये जाऊन जमिनी खरेदी करतात. ओके, मग त्या 5 लाख रुपये एकराने खरेदी करायच्या आणि 50 लाख रुपये एकराने विकायच्या. आता ज्यांना ती सिस्टीम माहिती आहे ते लोक त्याचा फायदा घेणार. अरे ते ऑन रेकॉर्ड आपण ते प्रूव्ह करू शकत नाही. आता कोणी स्वतः आजकाल लोक शहाणे झालेत, स्वतःच्या भावाच्या बायकोच्या मेवण्याच्या नावावर घेत नाही, मित्राच्या नावावर जॉईंट व्हेंचर करून अशा प्रकारचे कारभार चालतात. अरे त्याला कोण आपण नाकारू शकतो? नाकारू शकतो आपण? नाही नाकारू शकतो. ओके, आता पंतप्रधान आवास योजनेचा बसला होता, तर तो स्थानिक ठिकाणी इंजिनियर लोक आहेत त्यांचे लोकांच्या तक्रारी आहेत. आज माझ्याकडे तशी तक्रारी आलेल्या आहेत. त्या तक्रारीचं निरसन करून जे घटक जनतेला कोंडीत पकडतील ना त्या लोकांच्या कोंडीतून जनतेला काढण्याचं काम गणेश नाईक करेल. ओके.